आज ना अवघ्या महाराष्ट्राच्या आवडीचा पदार्थ पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी हिरवी मूग डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। त्यातील पाणी काढून घ्यायचं, थोडीशी मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची, जाडसर वाटून घ्यायची। दुसऱ्या स्टेपला मूग डाळ भांड्यामध्ये काढायची, त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घालायचं, ते सुद्धा जाडसर वाटून भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये 2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे। त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। एखाद्या भांड्याला किंवा टीनला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं, त्यामध्ये सर्व मिश्रण काढायचं आणि स्टीमरमध्ये मी पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये हे ठेवायचं। मध्यम आचेवरती 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचं। 20 मिनिटानंतर सुरीने किंवा टूथपिकने चेक करायचं, सुरी क्लीन आली आहे म्हणजे हे आतपर्यंत छान शिजले। भांडं स्टीमरमधून काढायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं। त्यानंतर वडीचा जो बेस आहे तो भांड्यामधून काढायचा आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या कट करून घ्यायच्या। त्यानंतर या मूग डाळ आणि कोथिंबीरीच्या वड्या तुम्ही अशाच स्टीम केलेल्या खाऊ शकता किंवा तळून सुद्धा खाऊ शकता। मी मस्त कुरकुरीत अशा तळून घेणार आहे। त्यासाठी तेल गॅसवर कढईमध्ये छान कडकडीत गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये वड्या सोडायच्या, सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती अलटीपलटी करत तळून घ्यायच्या। मस्त वड्या कुरकुरीत अशा तळून घेतल्या आहेत। यासोबतच मी गुढीपाडवा स्पेशल पूर्ण थाळी सुद्धा बनवली होती। पाहायची असेल तर चॅनलच्या नावाखाली त्रिकोण आहे, तिथे क्लिक करून पाहू शकता।